नमस्कार. ऍक्टिव्ह व्हील होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पार्ल्यामध्ये आलेलो आहे. पार्ला पूर्व अक्षता सावंत या वहिनींना भेटणार आहोत. प्रेम प्रेम तिने त्याच्यावर केलेलं, त्याने तिच्यावर केलेलं. काही ठिकाणी दोघांनी ठरवलेलं असतं, हां काही झालं ना तरी घरच्यांची मान्यता असेल तरच करू. तू त्यांना समजाव. किती वेगवेगळे संवाद, पण या संवादातूनच घडतो होम मिनिस्टरचा संवाद. चला ऍक्टिव्ह व्हील होम मिनिस्टरच्या या भागामध्ये भेटूया अक्षता वहिनींना. नमस्कार. नमस्कार. द्या ओळख करू. हे माझे मिस्टर प्रदीप सावंत, ही माझी आई. नमस्कार. माझे सासूबाई. नमस्कार. नमस्कार. आणि हा माझा ननंद. नमस्कार. आणि ते सगळे आमचे निवारा सोसायटीचे. नमस्कार. नमस्कार. चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. काय प्रेम? प्रेम हे प्रेम असतं. हो, प्रेम हे प्रेम असतं. प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं. पण या प्रेमात युद्ध होतं? युद्ध वगैरे काही नव्हतं. पण कुठे, कधी, केव्हा, कोणी कसं प्रपोज केलं मग? म्हणजे प्रपोज आम्ही 14 फेब्रुवारीलाच केलं. पण आधी सुरुवात आम्ही म्हणजे कसं एक सोशल नेटवर्किंग साईटवर अशी मी यांचा फोटो बघितला. म्हणजे रिक्वेस्ट पाठवली. 15 दिवसांनी यांनी ती रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली आणि मग त्याच दिवशी आम्ही संध्याकाळी ऑनलाईन भेटलो. आणि नंतर मग मी असं म्हणाले की असं नेहमी ऑनलाईन भेटणं म्हणजे शक्य नसतं ऑफिसमध्ये असताना. तर असं म्हणजे कसं कळणार असं योगायोग की म्हणजे मी असेल तेव्हाच तुम्ही असाल का? मी बोलले ठीक आहे, मग तू मला तुझा नंबर दे, सेल नंबर. आणि मग मी त्यांना संध्याकाळी SMS पाठवला. मग त्यांचा लगेच कॉल आला. मग आम्ही दादरला फर्स्ट टाइम आम्ही भेटलो. आता लग्न होऊन किती महिने झाले? जस्ट आता 15 दिवस झालेत. म्हणजे 29 जानेवारी. हे तुमचं हे चॅटिंग सुरू झाल्यापासून किती वर्ष प्रेम होतं? 1 वर्ष आणि 3 महिने झालेत. 1 वर्ष. आणि मग लग्न झालं? हा, आता लग्न झालं. बोलवा त्यांना. ओ या या या. नमस्कार. बसा. तुमचं माहेर कुठे? माझं घाटकोपर. सेंट्रल आणि वेस्टर्न. सेंट्रल आणि वेस्टर्न. सेंट्रल वेस्टर्न मिला जंक्शन. 321. आता हे 321 कोड काय सांग? पार्ल्यामध्ये नेहरू रोडला बस स्टॉप आहे 321चा. त्या बस स्टॉपवर आम्ही भेटायचो. आमचा ठरलेला नेहमीच होता. आणि तिकडे भेटून बोलून झालं की 321 पकडून मी तिला घरी सोडायला जायचो. आणि पुन्हा त्याच बसनी पुन्हा मी परत जायचो. हा 321 कोड. केवढा प्रवास आहे तुमचा, खडतर प्रवास आहे. तुमच्या घरी जेव्हा हे सगळं कळलं, तुमच्या घरी तेव्हा काय होतं? तर आधी यांच्या घरी कळलं. मग यांच्या बाबांनी आम्हाला सांगितलं की तू आता तुझ्या घरी सांग म्हणून. तर मी त्या दिवशी रात्री अशी मी गेली घरी आणि अशी बसली जाऊन अशी चेअरवर. माझ्या आईशी झोपलेली बेडवर. मग वहिनी येऊन माझ्या बाजूला बसली आणि मग माझी वहिनी म्हणली काय कोण आवडलंय का कोणी? असं वहिनीनेच विचारलं. मी बोलली हा बोललो म्हणजे एक मागणं असं सांगितलं. एक मागणं आहे लग्नाचं म्हणजे हे आलं असतं. आई अशी उठून बसली. बोलते कोण आहे मुलगा? कोण आहे मुलगा? मी बोलली आहेत म्हणजे सांगितलं यांचं नाव प्रदीप सावंत म्हणून पाडलं जातात. आणि मग दादाने तिथून विचारलं की काय जॉब कुठे म्हणजे काय करतो? मी सांगितलं नाही ते फायनान्स मध्ये आहेत, कमर्शियल कंट्रोलर आहेत. तर आई म्हणाली तुला पसंत आहे ना, तुला आवडलंय ना, ठीक आहे चला. आई मग पहिलं वाक्य बोलली चला आमच्या चपल्या घासायच्या वाचल्या. किती चपला घासल्या? 321 मध्ये बसून उभं राहून. माझ्या घासा त्यांच्या वाचल्या. तुमच्या घरी काय रिॲक्शन होती? ऍक्च्युली आम्ही फोनवरती आमचं भरपूर बोलणं असतं. आम्ही डेली भेटायचो, त्याच्यानंतर पण आम्ही फोनवर बोलायचो. बाबांना डाऊट आला. बाबांनी 1-2 वेळा मला विचारलं कोण तू असं नॉर्मली कधी कुठे जात नाहीस रविवारी फिरायला वगैरे. आता हल्ली तू आजकाल रविवारी फिरायला जातोय, कोण असेल तर सांग आम्हाला. मी बोललं काय नाही, असेल तर सांगेन तुम्हाला म्हणून. तर एकदा दीनानाथला नाटक बघायला गेलो होतो आम्ही. आणि असं आलो आणि बाबांचा फोन आला की आम्ही मार्केटला जातो, तू कुठे आहे? मी बोललो मी दीनानाथ नाटकाला. दीनानाथला नाटकाला तू एकटा गेलायस? मी बोललो एकटा नाही, मित्र आहे बरोबर. मला म्हणतात की एक काम करतो, मित्राला घेऊनच घरी ये तू आज. मी बोललो की मित्राला घेऊन कशाला घरी ये? नाही तू येच, आम्हाला बघायचं त्याचा कोण मित्र आहे, आजकाल तू कोणावर बसतोस? तर मग मी विचारलं की मग काय करायचं, असं आहे सांगायचं तर आहेच घरी आपल्याला. तर मग बोललो ती बोलली चालेल जाऊया. मग मी घेऊन आलो घरी. ते घरी आल्यावर असं आलं की हाईटचा जो कारण आमच्यामध्ये जवळजवळ 11 इंचाचा फरक आहे. एवढं एक फक्त बोलले, बाकी त्याने एक्सेप्ट केलं. मग मी एक गोष्ट आणलेली आहे.
जी तुम्ही खावी अशी इच्छा आहे. अरे बापरे. खाईन. माझी इच्छा नाही, ही वहिनींची इच्छा आहे. खाईन. मग नक्की खाईन. हा? नक्की हा. बघा. अरे चला. बापरे. हे घ्या. घ्या. ते वहिनींनी आणून दिलेलं आहे. खाईन मी हिच्यासाठी नक्की खाईन. पण कारण काय आहे, मुळ्याची भाजी मला पहिल्यापासून आवडत नाही. घरामध्ये अजिबात. मुळ्याचा वास आला की मी घरात जेवत पण नाही. मी घरातनं बाहेर निघून जातो सरळ. मुळ्याची भाजी अजिबात आवडत मुळ्याची नाही. भाजी. बापरे. कसा लागतो मला? खरं सांगा, कसा लागतो? चांगला लागतो. प्रेमाच्या मुळावरच आलो मी. आता काय वाटतं या मुळ्याबद्दल? जाम तिखट आहे. हा? आणखीन लांब जाणार मी.